नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण हळद, पांढरा वाटाणा, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण बाजाराची माहिती घेणार आहोत. हळदीचे दर बाजारातील मागील काही आठवड्यांपासून स्थिरावलेत. हळदीला लग्नसराईमुळे मागणी आहे. तसंच बाजारातील हळदीची आवकही मंदावली आहे. हळदीची लागवडही सुरू होणार आहे. त्यामुळे बाजाराचं लक्ष हळदीची लागवड आणि पाऊस याकडे. सध्या बाजारात हळद 12,000 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते. पुढील काही आठवडे हळदीच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात. देशातील लागवडीचे चित्र स्पष्ट होऊन सणांची मागणी वाढल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पांढऱ्या वाटाण्याला मागणी चांगली आहे, तर बाजारातील आवक स्थिर आहे. त्यामुळे पांढऱ्या वाटाण्याचे भावही टिकून आहेत. मागील काही आठवड्यांपासून पांढऱ्या वाटाण्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरू होते. मात्र 2 आठवड्यांपासून दर 11,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. पांढऱ्या वाटाण्याला मागणीही चांगली असल्याचं व्यापारी सांगतायत. पांढऱ्या वाटाण्याची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पावसाने वाढलेले नुकसान आणि बाजारातील कमी आवक यामुळे मधल्या काळात कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती. मात्र मागील 2 आठवड्यांपासून कांद्याचे भाव पुन्हा स्थिरावलेत. कांद्यांचा भाव बहुतांश बाजारांमध्ये सध्या सरासरी 1100 ते 1300 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. उच्चांकी भाव 1500 रुपयांच्या दरम्यान आहे. अनेक भागात कांदा पावसाच्या पाण्यात भिजला. कांदा खराबही होतोय. हा कांदा पुढील काही आठवडे बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या दरातही काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून हिरव्या मिरचीची आवक कमीच आहे, तर दुसरीकडे मागणी आहे. त्यामुळे दरही स्थिर दिसतायत. सध्या लग्नसराई आणि समारंभामुळे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. त्यामुळे हिरवी मिरची 3,000 ते 3,500 रुपयांनी विकली जाते. हिरव्या मिरचीची आवक आणखी काही आठवडे वाढण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे दरही पुढील काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. लसणाच्या बाजारात मागील काही दिवसांपासून सुधारणा दिसून आली. बाजारातील लसणाची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली होती. मात्र लग्नसराई आणि समारंभामुळे लसणाला उठाव चांगला होता. त्यामुळे लसणाच्या भावात 2 आठवड्यांमध्ये सरासरी 500 ते 1,000 रुपयांची वाढ दिसून आली. लसणाचे भाव राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये सध्या 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. लसणाची बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते. तसंच त्यानंतर आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत.